माझी तर उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग चालू झाली आहे. तुम्ही सुरुवात केली का नाही? तर आज आपण उन्हाळी वाळवणातील तिसरा पदार्थ म्हणजे वर्षभर टिकणारा, उपवासासाठी खास आज आपण काळा न पडणारा, तळल्यानंतर लाल न होणारा, कुरकुरीत असा बटाट्याचा किस करणार आहोत. तो देखील अगदी घरातील साध्या बटाट्यापासून. मूठभर बटाट्याचा किस तळला की पाव किलो उपवासाचा चिवडा तयार. अजिबात तेलकट न होणारा, चुटकीसरशा आज आपण वर्षभर टिकणारा हा बटाट्याचा किस तयार करूयात. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. कोणताही स्पेशल बटाटा न वापरता आज आपण अगदी घरातील साध्या बटाट्यापासून हा किस करणार आहोत. सध्या बाजारामध्ये पातळ नवीन म्हणजेच इंदोरी बटाटा मुबलक प्रमाणात दिसत आहे आणि ह्या इंदोरी बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे ह्या बटाट्यापासून बनवला जाणारा पदार्थ हा छान कुसकुशीत तरी होतो आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात लाल किंवा काळा पडत नाही. म्हणूनच आपण आज बटाट्याचा किस करण्यासाठी असाच नवीन इंदोरी बटाटा वापरणार आहोत. 1 किलो बटाट्याची साल काढून अशा प्रकारे 2 ते 3 वेळा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो मी पाण्यामध्येच ठेवून घेतला. पाण्यामध्ये बटाटा ठेवल्यामुळे अजिबात तो लाल होत नाही. बटाट्याचा किस करण्यासाठी मोठ्या छिद्राचीच किसणी घ्यावी. बारीक छिद्राची तुम्ही किसणी घेतली तर बटाट्याचा किस पातळसर असा पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच तो लाल होईल. मोठ्या छिद्राच्या किसणीवरती उभा बटाटा पकडून अशा प्रकारे आपण लांब सडक किस करून घेऊयात. बटाटा उभा पकडल्यामुळे छान लांब सडक असा किस देखील पडला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे किस पाण्यामध्ये करून घेत असल्यामुळे अजिबात बटाट्याचा किस हा लाल होत नाही. रेग्युलर किसणीने बटाट्याचा किस केला की तो पातळसर असा पडतो आणि सुकल्यानंतर त्याचा फार भुगास होतो. म्हणूनच किस करताना अशा प्रकारे जाड म्हणजेच मोठ्या छिद्राच्या किसणीनेच करून घ्यावा. आणि जसजसा बटाट्याचा किस तयार होईल ना तसतसा तो परातीमधून काढून दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं होतं ना त्या पाण्यामध्ये घालून घेऊयात, जेणेकरून बटाट्याचा किस हा लाल होणार नाही. तर अशा प्रकारे 1 किलो बटाटा मी जाड किसणीने किसून नंतर तो पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. पाण्यामध्ये बटाट्याचा किस ठेवल्यामुळे अजिबात तो लाल देखील पडत नाही. आता आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा बटाट्याचा किस धुवून घेऊयात, जेणेकरून बटाट्यामधील जे स्टार्च आहे ना ते पूर्णपणे कमी होईल. अशा प्रकारे बटाट्याचा किस चोळून घेतला तर पूर्णपणे बटाट्यामधील स्टार्च निघून जाईल. डायरेक्ट हे पातेलं तुम्ही नळाखाली घेऊन नंतर हा किस स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतला तरीही चालेल. तुम्हाला फक्त मी दाखवण्यासाठी अशा प्रकारे इथे बटाटा 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. संपूर्ण बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा एका मोठ्या पातेल्यामध्ये बटाट्याचा किस घालून घेऊयात. बटाट्याचा किस धुतल्यानंतर जोपर्यंत पाणी निथळ असे दिसत नाही तोपर्यंत हा बटाट्याचा किस धुवून घ्यावा. बटाट्याच्या किसामध्ये स्टार्चचं प्रमाण राहिलं तर बटाट्याचा किस लाल तरी होतो किंवा सुकल्यानंतर काळा पडतो. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी 1 किलो बटाट्याचा किस करून दाखवला आहे. तुम्हाला किती किलोचा बटाट्याचा किस करायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेतले तरी चालेल. बटाट्याचा किस नळाखाली धुवून घेतला ना तर पटकन असा किस देखील धुवून होतो. अशा प्रकारे मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा बटाट्याचा किस पाणी पूर्णपणे नितळ होईपर्यंत धुवून घेतला. आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून पातेल्यावरती झाकण ठेवावे आणि रात्रभर आपण पाण्यामध्येच हा बटाटा किस ठेवून घेणार आहोत, जेणेकरून बटाट्यामध्ये काही स्टार्च शिल्लक असेल ना तर ते देखील पूर्णपणे निघून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचा किस अजिबात आपला लाल किंवा काळा पडणार नाही. समजा तुम्हाला रात्रभर हा बटाट्याचा किस ठेवायचा नसेल ना तर तुम्ही अजून 2 वेळा हा बटाट्याचा किस धुवून घेतला तरीही चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हा बटाट्याचा किस तयार करू शकता. तर रात्रभर अशा प्रकारे मी हे पातेलं बाजूला ठेवून घेतलेलं होतं आणि ह्या ठिकाणी पहा रात्रीपेक्षा हलकंसं पाणी ह्या ठिकाणी तुम्हाला
पिवळसर असं दिसत आहे ना. चला तर पुन्हा एकदा आपण हा 2 वेळा नळाखाली बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात, जेणेकरून जे काही बटाट्यामध्ये स्टार्च राहिलेला असेल ना ते देखील पूर्णपणे निघून जाईल. आता तुम्हाला वाटेल हा बटाट्याचा किस किती वेळा धुवून घ्यायचा, तर जवळपास 5 ते 6 वेळा तुम्ही हा बटाट्याचा किस धुवून घेतलाच पाहिजे. त्यामुळे बटाट्याच्या किसामधील पूर्णपणे स्टार्च निघून जाईल. आता सकाळी 2 वेळा स्वच्छ पाण्याने बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर हे पातेले मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. बटाट्याच्या किसामध्ये शिजण्या इतपत पाणी घालून आता आपण जवळपास 5 ते 6 मिनटं फक्त पाण्याला कड काढून घेऊयात. रात्री आपण पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं, परंतु सकाळी बटाट्याचा किस पूर्णपणे धुवून घेतल्यामुळे मीठ पूर्णपणे निघून गेलं. म्हणूनच पातेलं गॅसवरती ठेवल्यानंतर पुन्हा एकदा पोह्याच्या चमच्याने त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेऊयात. बटाट्याचा किस छान पांढरा शुभ्र होण्यासाठी पाव चमचा त्यामध्ये मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली तुरटी देखील घालून घेतलेली आहे. तुरटी जास्त पडली तर किस हलकासा तुरट होऊ शकतो. त्यामुळे 1 किलो बटाट्यासाठी फक्त पावच चमचा तुम्ही तुरटी घाला. त्यामुळे किस छान पांढरा शुभ्र देखील होतो आणि तेलामध्ये टाकल्यानंतर छान फुलला देखील जातो. आता हा बटाट्याचा किस मोठ्या आचेवरती फक्त पाण्याला कड येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. अजिबात किसाचा गाळ होईपर्यंत किस शिजवू नये. समजा किस जास्त शिजवून घेतला तर समजायचं इथेच रेसिपी फसली. आता पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे बटाट्याचा किस कितपत शिजवून घ्यावा. पाण्याला कड आल्यानंतर लगेच मी गॅस बंद करून घेतलेला आहे. थोडासा बटाट्याचा किस अशा प्रकारे झाऱ्यावरती घालून त्यातील एक बटाट्याचा किस अशा प्रकारे न तुटता तयार होत असेल ना तर समजायचं परफेक्ट असा बटाट्याचा किस शिजलेला आहे. आता वेळ न घालवता लगेच हा अर्धवट शिजलेला म्हणजे जवळपास 20% शिजलेला बटाट्याचा किस एका चाळणीमध्ये घालून लगेच एका प्लॅस्टिकच्या कागदावरती पसरून घ्यावा. ह्या स्टेपला देखील उशीर केला तर बटाट्याचा किस हा लाल किंवा काळा पडू शकतो. किंवा जास्त वेळ गरम पाण्यात ठेवला तरी देखील जास्त तो ओव्हरकुक शिजला देखील जाईल आणि हवा तसा अजिबात बटाट्याचा किस होणार नाही. मी सांगितलेल्या भरपूर साऱ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर छान मार्केट स्टाईल तुमचा पांढरा शुभ्र असा घरच्या घरी हा बटाट्याचा किस तयार होईल. संपूर्ण बटाट्याचा किस वेळ न घालवता मी पूर्णपणे चाळणीमध्ये काढून त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे. चला तर आता लगेच आपण तो प्लॅस्टिकच्या कागदावरती अशा प्रकारे पसरून घेऊयात. बटाट्याचा किस पसरत असताना खूप जास्त एकावर एक न घालता छान पातळसर असा पसरून घ्यावा. एकावर एक तुम्ही बटाट्याचा किस घालून घेतला ना तरी देखील बटाट्याचा किस सुकल्यानंतर लाल किंवा काळा पडू शकतो. बटाट्याचा किस सावलीमध्ये न सुकवता कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यावा. त्यामुळे अजिबात तो काळा पडणार नाही. ज्या प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण बटाट्याचा किस घालून घेतला ना तो फक्त कागद पुसून घ्यावा. त्याला तेल वगैरे लावण्याची अजिबात आवश्यकता नाही. साधारणपणे 1 ते 1.5 दिवसामध्ये छान बटाट्याचा किस सुकला जातो. फक्त बटाट्याचा किस करताना कडकडीत उन्हाची अत्यंत आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे मी 1.5 दिवस हा बटाट्याचा किस छान कुरकुरीत होईपर्यंत सुकवून घेतलेला आहे. चला तर तुम्हाला ह्या ठिकाणी मी आता हा बटाट्याचा किस थोडासा तळून देखील दाखवते. बटाट्याचा किस केल्यानंतर किती जाडसर असा वाटत होता, परंतु सुकल्यानंतर पहा किती पातळसर असा झालेला आहे. म्हणूनच किस करताना कधीही मोठ्या छिद्राचीच किसणी वापरावी. त्यामुळे सुकल्यानंतर देखील बटाट्याचा किस छान मोठा असा दिसला जातो. मध्यम आचेवर कडकडीत तेल गरम झाल्यानंतर लगेच तेलामध्ये बटाट्याचा किस घालून तो तळून घेऊयात. तर ह्या ठिकाणी पहा तेलामध्ये बटाट्याचा किस घातल्यानंतर किती छान असा फुललेला आहे. तेल कडकडीत गरम नसेल ना तरी देखील बटाट्याचा किस हवा तसा फुलणार देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचा किस तेल देखील खूप पिणार. त्यामुळे किस तळण्यासाठी कडकडीत तेल गरम असणे अत्यंत आवश्यक आहे. आता तळून घेतलेल्या बटाट्याच्या किसामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे, थोडीशी मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि थोडीशी पिठी साखर घालून घेतली ना तर घरच्या घरी बटाट्याचा उपवासाचा चिवडा तयार होईल. आता तुम्हाला पाहूनच कळालं असेल किती पांढरा शुभ्र असा आपला इथे बटाट्याचा किस तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील वर्षभर टिकणारा हा बटाट्याचा किस नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
नेहमीप्रमाणे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.